काल जी घटना समोर आलेली आहे ती घटना कधी महाराष्ट्रात कदाचित घडलीही नसेल. कदाचित अशी घटना, दुर्दैवी घटना आणि कुठंतरी मनाला टोचून जाणारी आणि एक प्रकारे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळणारी ही घटना आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काय अशी गोष्ट आहे आणि मी इतका तळमळीने ही गोष्ट का सांगतोय? नेमकं ती गोष्ट काय घडलेली आहे आणि दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावर का कोसळला, आपण असं का म्हणतोय आणि आपल्याला महाराष्ट्रात मराठी माणसांना लाज वाटायला पाहिजे राहायला, असं म्हणायला मी का म्हणतोय, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांना किती मानतो हे आपल्याला माहिती आहे. छत्रपती शिवराय म्हटलं की महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मरायला तयार होऊ शकतो, असं नाव म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव आहे. आणि त्या छत्रपती शिवरायांचा तुम्ही हा फोटो पहा. हा फोटो इतका धक्कादायक, विदारक आणि कुठंतरी मनाला चटका लावून जाणार आहे. या फोटोमध्ये बीजेपीचा झेंडा, बीजेपीचा गमछा महाराजांच्या गळ्यात अडकवलेला आहे राजकारणी लोकांनी. अरे, हा फोटो भंडाऱ्यामधला आहे. भंडाऱ्यामधल्या सुसंस्कृत भाजप नेत्याने हा गमछा छत्रपती शिवरायांच्या गळ्यात लटकवलेला आहे. आणि गळ्यात लटकवण्याची पद्धत तर बघा, काय ते बांधण्याची पद्धत आहे. छत्रपती शिवरायांच्या गळ्यात अशा प्रकारचा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या एका पक्षाचा झेंडा लावणं चुकीचं आहे. कारण छत्रपती शिवराय हे कुठल्या पक्षाला मानणारे नव्हते, कुठल्या पक्षाला धरून चालणारे नव्हते, तर ते गोर गरिबांसाठी लढणारे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीला पुढे आणलं नव्हतं की माझी जात ही आहे किंवा मी फक्त जातीवान आहे, मी मराठ्यांना सोबत घेऊन चालतो किंवा मी सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, हा त्यांचा नारा होता. आणि आज कुठेतरी महाराष्ट्राला लाजिरवाणी ही गोष्ट घडलेली आहे. या घटनेचा जाहीर निषेध आपण करतो आणि सर्वांनी करायलाच पाहिजे. आणि ही जो कुणी केले, काय केले, हे भंडाऱ्यामध्ये सुसंस्कृत नेता आहे, आपण त्याचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र हे वर्तन महाराष्ट्रामध्ये पुन्हा व्हायला नको. महाराष्ट्रामधून अशा घटना पुन्हा यायला नको. कारण आपले जे काही थोर महापुरुष होऊन गेले, ते महापुरुष कुठल्याही पक्षाचे नव्हते, कुठल्याही पक्षाच्या विचारासोबत ते नव्हते. आजकालच्या राजकारण्यांचे जे काही आपण विचार पाहतो, आजकाल राजकारणी जे आपण पाहतो, ते राजकारणी किती लो लेवलचे आहेत आणि आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज किती मोठ्या विचारांचे आणि कशा प्रकारचे असतील याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. म्हणून ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय चुकीची आहे, निंदनीय आहे आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या मनाला, जे मराठी लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना लाजिरवाणी आपण का म्हणलो, तर याच्यासाठी की महाराष्ट्रात राहून जर आपल्या शिवरायांचा अपमान होत असेल, जर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचाच अपमान होत असेल, महाराजांचा अशा प्रकारे एखादा पक्ष अवमान करत असेल, तर त्या पक्षाला किंवा त्या लोकांना, त्या तिथल्या पक्षाला, ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तिथल्या लोकाला, तिथल्या पक्षाला तुम्ही तिथे गाडा आणि तिथेच संपवा. जर अशा प्रकारची विचारसरणी त्यांची असेल, जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुम्ही करत असाल तर हे चुकीचं आहे. आणि कुठेतरी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आणि इथून पुढे जे काही अशा प्रकारच्या जर घटना समोर आल्या तर नक्कीच या घटनेचा निषेध केलेला आहे. पण त्या घटनेबाबत महाराष्ट्र एकजुटून होऊन त्या व्यक्तीला जागा दाखविल्याशिवाय त्याची राहणार नाही. ज्यांनी कोणी हे असे कृत्य केले ते चुकीचे केले. आपण जर पाहिलं तर थोर महापुरुष होऊन गेले, सांगून गेले की धर्मनिरपेक्षतेने जगा. संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाप्रमाणेच छत्रपती शिवरायांची शिकवण होती. असंही वाक्य आहे, असंही म्हणलं जातं की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याकडे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय. मग आपले हे राजकारणी त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांच्या गळ्यात अडकवणं कुठंतरी काहीतरी चांगलंय का? कुठंतरी हे मनाला चटका लावून जाणार आहे. आणि हा निषेध आहे, हा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांच्या गळ्यात बीजेपीचा झेंडा किंवा कुठल्याही पक्षाचा, बीजेपीचाच नाही तो कुठल्याही पक्षाचा झेंडा लावू नये, कुठल्याही पक्षाचा गमछा त्यांच्या गळ्यात अडकू नये. आणि अडकवण्याची पद्धत सुद्धा जरा व्यवस्थित राहावी. जर एखाद्या
धर्माचा किंवा एखाद्या समजा आपण भगवा झेंडा छत्रपती शिवरायांच्या गळ्यात अडकवतो, कधी निळा असतो, कधी वेगवेगळ्या कलरचा असतो. जे लोक जे पुजतात छत्रपती शिवरायांना ते आपला स्वतःचा झेंडा तिथे लावतात. पण ती झेंडा लावण्याची सुद्धा पद्धत आहे. ती झेंडा लावण्यात सुद्धा कशा प्रकारे गाठ बांधली आहे त्या झेंड्याची, जणू काही एखादा दारुडा पुरुष आहे, दारुड्या पुरुषाच्या गळ्यात झेंडा आहे, अशा प्रकारचं हे कृत्य आहे. चुकीचं कृत्य आहे. कुठंतरी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल असं घडलं नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. देवेंद्र फडणवीस, तुम्ही या सगळ्या घटनेकडे लक्ष देऊन या घटनेचा निषेध करावा, ही तुम्हाला विनंती. धन्यवाद.